जय शिवराय मित्रांनो, मी प्रतीक मोरे तुमचं मनापासून स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनल प्रतीक ग्राफिक्सवर। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये गणेशोत्सव निमित्त ग्रुप बॅनर तयार करणार आहे। ते ग्रुप बॅनर तयार करण्यासाठी तुम्हाला पिक्सेल लॅब आणि ZRC दोन ॲप्लिकेशन लागणार आहे। या दोन्ही ॲप्लिकेशन प्लस आपल्या मटेरियलची डाउनलोड लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळून जाईल। त्या अगोदर या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण आपण अशाच प्रकारच्या बॅनर व व्हिडिओ एडिटिंगवर ट्युटोरियल आणतच असतो। चला तर मित्रांनो, जरा वेळ न घालवता सुरुवात करू आपण आपल्या आजच्या व्हिडिओ। तर आता सर्वात अगोदर ZRC ॲप्लिकेशनला ओपन करायचं। त्यामध्ये आपल्याला आपल्या डाउनलोड फोल्डरला ओपन करून घ्यायचं आहे। तर काही अशा प्रकारे डाउनलोड फोल्डर ओपन झाल्यानंतर तुम्हाला तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस येईल। तर तिथे तुम्हाला श्री गणेश उत्सव नावाची एक झिप फाईल मिळून जाईल। तर त्या झिप फाईलवरती क्लिक करायचं आहे, एक्स्ट्रॅक्ट हेअर ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर इथे पासवर्ड मागेल। तर पासवर्ड आपल्या व्हिडिओमध्ये समोर दिलेला आहे, त्यासाठी व्हिडिओ जराही स्किप न करता बघायचा। ओके, तर बघू शकता इथे मी पासवर्ड टाकून घेतो आहे। त्यानंतर ओकेवरती क्लिक करायचं पासवर्ड टाकल्यानंतर। तर बघू शकता श्री गणेश उत्सव नावाचं एक फोल्डर तयार झालेलं आहे। तर आता फोल्डरला ओपन केल्यानंतर तिथे तुम्हाला PLP फाईल मिळून जाईल। तर आता PLP फाईलला ओपन करण्यासाठी पिक्सेल लॅब ॲप्लिकेशनला ओपन करून घ्यायचं आहे। त्यानंतर काही अशा प्रकारचा इंटरफेस तुम्हाला तुमच्यासमोर आलेला दिसेल। तर 3 डॉटवरती क्लिक करायचं आहे, ओपन .plp फाईलवरती क्लिक करून .plp वरती क्लिक करायचं। त्यानंतर तुम्हाला काही फाईल मॅनेजरसारखं इंटरफेस इथे आलेला असेल। तर आता आपण ज्या फोल्डरमध्ये फाईल एक्स्ट्रॅक्ट केली होती त्या फोल्डरला ओपन करायचं। ओपन केल्यानंतर काही अशा प्रकारचा इंटरफेस आलेला असेल। तर PLP फाईलवरती क्लिक करायचं आहे, ओपन अँड ॲड ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। बघू शकता काय अशा प्रकारे तुम्हाला इथे PLP फाईल ओपन झालेली दिसेल। तर आता यामध्ये लेअरवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता सर्व लेयर्स आपण एडिटेबल दिलेले आहे। तुम्ही लेयर्समध्ये काही चेंजेस करायचे असतील तर करू शकता, किंवा तुम्हाला गणपती बाप्पाचा फोटो वगैरे चेंज करायचा असेल ते पण करू शकता। खाली शुभेच्छुकमध्ये तुमचं नाव, तुमच्या मंडळाचं नाव लिहू शकता। आणि आता इथे राहिला प्रश्न बॉक्समध्ये फोटो ॲड करायचा। तर त्यावरती आपल्या चॅनलवर एक सेपरेट व्हिडिओ आलेला आहे। जर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलं बॉक्समध्ये कसा ॲड करायचा फोटो, तर हा व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल। त्यामुळे आपल्या चॅनलवरती एक सेपरेट ट्युटोरियल आला आहे त्यावरती। तर त्या व्हिडिओची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल। तुम्ही तो व्हिडिओ बघून घ्यायचा आहे आणि प्रॉपर बॉक्समध्ये फोटोज ॲड करायचे, बॅकग्राऊंड रिमूव्ह वगैरे करून बॉक्समध्ये ॲड करायचे आणि इथे इम्पोर्ट ऑप्शनवरून इथे इम्पोर्ट करायचे आणि लावून द्यायचे। आणि इथे शुभेच्छुकमध्ये तुमच्या मंडळाचं नाव तुम्ही लिहू शकता काही अशा प्रकारे। तर बघू शकता काही अशा प्रकारे चेंजेस होऊन जाईल। तर आता हे सेव्ह करण्यासाठी 3 डॉटवरती क्लिक करायचं आहे, एक्सपोर्ट इमेज ऑप्शनवरती क्लिक करून डिफॉल्टला अल्ट्रावरती ठेवून सेव्ह टू गॅलरी ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। याने आपलं बॅनर फुल HD क्वालिटीमध्ये आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह होईल। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं मित्रांनो। भेटू अशा नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। तोपर्यंत चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि एडिटिंग करायला शिका। जय हिंद, जय महाराष्ट्र।